नासरबाई रिवर्स मी आता पागायला चाललेलो आहे. तर हे मी पागून आल्यानंतर रशीमध्ये जे पीळ असतो ना ते असं काढावं लागतं. हे बघा हे असं पीळ काढून घ्यावं लागतं. म्हणजे आपण ज्या वेळेला पाग मारतो ना मग ते वरती पीळ आल्यावर मग पाग गुंततो. हे बघा हा फास आहे बघा. हा फास आहे. हा फास असा बांधला जातो म्हणजे आपल्या पाग मारला लांब पाग मारला तर तो आपला पाग मग खेचायला सोयीस्कर जातो. मग हे अशा प्रकारे रशी वगैरे लपटून घ्यायची. मग हे आता पीळ बसत नाही बघा. आता पीळ बसलाय का नाही. आता तो पीळ काढला नसला तर हे असं असं लपटतंय बघा. असं असं लपटतं. बरोबर. मग हे पीळ काढून घेतल्यामुळे आता हे असं पाग घेतात. आता 12 हाताचा पाग आहे माझा. 12 हात. हा हे बघा हे 2 आखे 12 हात. हे आता 12 हाताचा पाग आहे. हे बघा हे असा मोठा पाग आहे. 12 हात पाग आहे. बरोबर 12 हात पाग आहे. मी स्वतः पाग ओढलेला आहे. बरोबर. तर मी आता पागायला चाललेलो आहे. नासरबाई आता आले होते. सोबत आहे मी. नासरबाई आले होते आता. तर ती व्हिडिओ तुम्ही बघा आता. आणि हे आता मी त्यांना रवानगी करतोय. आणि मी मुंबईवरून आल्यामुळे कालवणाला काहीतरी मच्छी पाहिजे म्हणून मी आता खाडीमध्ये चाललेलो आहे. ते एकटे जातात मी नाही जात. हा मी एकटाच चाललेलो आहे. हे असं पाग हे असं घेतो नंतर हे खांद्यावर मारतो असा आणि आपला निघाला. चालले गडी मेंतेला. लागले गडी कामाला. हे बूट आहेत. वाव. बूट वगैरे घालणार पायामध्ये असं. प्युअर रान माणूस आमचे दिलीप बाय. तर आता कालवणासाठी मच्छी पकडायला जात आहे रिवर्स. आणि मच्छी पकडून आल्याच्या नंतर दुसऱ्या शॉर्ट्स व्हिडिओला तुम्हाला ती बघायला मिळेल व्ह्यूवर. तेव्हा तुम्ही कधी जाऊ नको. तमाम शॉर्ट्स व्हिडिओ सगळे बघत राहा आणि दिलीप बाईला कॉम्प्लिमेंटरी द्या. थँक्यू. जय महाराष्ट्र.